नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता भावे जहागीरदार स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे मनापासून स्वागत करते आणि खूप आनंदाने स्वागत करते, कारण आपले 2000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तो एक मस्त टप्पा आपण 6 महिन्यातच पूर्ण केलेला आहे. तर खूप खूप तुमचे आभार की ह्या सगळ्या व्हिडिओजना, सगळ्या गाण्यांना, सगळ्या मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजना तुम्ही खूप जास्त छान प्रतिसाद देत आहात. आणि यामुळेच मला खूप असं वाटलं की ही आपली जवळजवळ एक्सटेंडेड फॅमिलीसारखीच आहे. तर आमच्या ज्या उन्हाळी कार्यशाळा असतात त्यामध्येही या फॅमिलीला इन्क्लूड करून घ्यावं. त्यामुळे हा व्हिडिओ मी पर्टिक्युलरली यासाठीच करते आहे की आमच्या ज्या उन्हाळी वर्कशॉप्स असतात, कार्यशाळा असतात, त्याची माहिती तुम्हाला देता यावी. आणि जर तुम्हाला त्याच्यात नोंदणी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चा गुगल फॉर्म मी पाठवते आहे. त्याच्यात फक्त तुम्हाला नाव आणि संपर्क क्रमांक द्यायचा आहे तुमचा. मग आमच्याकडूनच आम्ही तुम्हाला संपर्क करू. तर आमच्या या 2024च्या मे महिन्याच्या सुट्टीतल्या कार्यशाळांची 3 कार्यशाळा एकूण आपल्याला होणार आहेत. तुम्हाला आता असं वाटत असेल की अरे बापरे, आता सुट्टी आली आणि 1.5 महिना मुलांचा कसा जाणार, आता हे फक्त मोबाईलला चिकटून बसतील आणि कसं काय यांना आम्ही सांभाळू, असं जी थोडी मोठी मुलं आहेत त्यांचंही झालेलं आहे आणि लहान मुलांच्याही पालकांचा तीच अवस्था आहे. पण ह्या कार्यशाळांची तुम्ही नक्की माहिती घ्या. यातनं तुम्हाला तुमची सुट्टी अतिशय उपयुक्त अशा माहितीपूर्णतेने घालवली जाईल आणि खूप चांगल्या पद्धतीने ती युटिलाइज होईल. जो रिकामा वेळ आहे तो असाच वेळ निघून जाणार नाही. तर एकूण 3 कार्यशाळा आपल्या असणार आहेत. पहिली कार्यशाळा आहे ती बालगीत रामायण. तर हा जो बालगीत रामायण चं पोस्टर तुम्हाला दिसतंच आहे, ते 17 एप्रिलला ती कार्यशाळा सुरू होणार आहे. रामनवमीच्या मुहूर्तावरती आपण सुरू करतो आहोत. फक्त रामनवमीचा मुहूर्त म्हणून तो ऑड डे येणार आहे. बाकी एप्रिल महिन्यात शनिवार आणि रविवार ही कार्यशाळा असणार आहे आणि मे महिन्यात सोमवार ते शुक्रवार ही कार्यशाळा असणार आहे. आणि जून महिन्यातही शाळांच्या वेळापत्रकानुसार या कार्यशाळेचं आयोजन केलं जाणार आहे जवळजवळ. त्यामुळे ह्याचं ड्युरेशन 2 महिने चालेल. ह्याच्यात जवळजवळ 25 ते 30 सेशन्स मुलांची होतील. गीत रामायणातली जवळजवळ 15 गाणी ह्याच्यात मुलांना शिकवली जातील. आणि एक सुंदर भव्य कार्यक्रम होऊन समारोप होणार आहे ह्या कार्यशाळेचा. या कार्यशाळेचं शुल्क ₹5,000 असं असणार आहे. आणि या जो मोठा कार्यक्रम होणार आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन पण याच्यातच आपण इन्क्लूड केलेलं आहे. आता दुसरी जी कार्यशाळा असणार आहे, ही कार्यशाळा, ह्या दोन्ही कार्यशाळा ज्या मी सांगते त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही हायब्रिड मोडवरच असणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही असलात तरीही ह्या कार्यशाळांचा लाभ घेऊ शकता. फक्त तुमचा गुगल फॉर्म आमच्यापर्यंत यायला पाहिजे. बालमुखातून सावरकर ही आपली दुसरी अतिशय महत्त्वाची अशी कार्यशाळा, जे आमचं सामाजिक कार्य आहे किंवा सामाजिक आमची बांधिलकी म्हणून आम्ही मुख्य म्हणजे तो करतो आहोत. की सावरकरांचं कार्य, 1857चं स्वातंत्र्य समर आणि तत्कालीन सर्व क्रांतिकारकांचा इतिहास आणि गोष्टी या कार्यशाळेतून मुलांना कळणार आहेत. सांगीतिक दृष्टीने त्यांना 14 ते 15 गाणी शिकवली जाणार आहेत. आणि त्याचा पण गीतरामायणाप्रमाणेच मोठा कार्यक्रम होऊन समारोप होणार आहे, ज्याचं निवेदनातनं पुन्हा एकदा सावरकरांची सगळी गोष्ट मुलांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोचवली जाईल. हे सगळं मुलांद्वारेच केलं जाणार आहे. त्याच्यामुळे गीत रामायण
आणि सावरकर गीतं ह्याच्यामध्ये खूप जास्त कनेक्ट मुलं होतात त्या गोष्टीशीही, आणि आपली ही जी श्रद्धास्थानं आहेत त्याच्याशीही मुलं खूप सुंदर प्रकारे कनेक्ट होतात. ते त्यांना आपलेसे वाटायला लागतात, जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आत्ताच्या घडीला असं मला वाटतं. कारण अभ्यास खूप चांगला असूनही त्यांची जर श्रद्धास्थानं वेगळी असतील तर खूप पुढे जाऊन उपयोग होणार नाही आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जी गोष्टी पूज्य वाटत आहेत त्या त्यांनाही वाटण्यासाठी आत्ताच आपल्याला हे प्रयत्न करायला पाहिजेत. आणि जो योग्य इतिहास आहे तो मुलांपर्यंत पोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे. दुसऱ्या कोणी येऊन शिकवेल ह्याची आपण वाट बघायला नको. आत्तापासून त्याची सुरुवात आपण करूया. तिसरी जे शिबिर आहे ते म्हणजे निवासी शिबिर. आपण जवळजवळ 12 वर्ष सलग घेतो आहोत. एक समर कॅम्प असतो, एक विंटर कॅम्प असतो, आणि आता जो समर कॅम्प आहे तो 6, 7, 8 मे या दरम्यान होणार आहे. आणि हा 2 रात्री 3 दिवसांचा असा कॅम्प असतो, रेसिडेन्शियल कॅम्प असतो. तो जवळच्याच भागात मुलांना आपण चांगल्या रिसॉर्टवर घेऊन जातो. तिथे त्यांच्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज, खूप मजा, खूप मस्ती, अशा खूप आंबे महत्त्वाचं सगळ्यात, अशा वेगवेगळ्या गप्पा गोष्टी, गाणी आणि सायन्स ॲक्टिव्हिटीज, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजनी हा मस्त बांधलेला असतो. मुलं छान ऑक्युपाय होतात. जी मुलं शांत असतात त्यांनाही काही ना काही कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा ग्रुपमध्ये घ्यायलाच लागेल किंवा त्यांना बोलायला लागेल, अशाही काही मुद्दाम ॲक्टिव्हिटी केलेल्या असतात की जेणेकरून ते एकटे राहणार नाहीत. त्यामुळे कोणी एकटंच येणार असेल तर त्याचाही प्रश्न नसतो. मुलं इथे आल्यावर छान मिक्स होतात, त्याबद्दल काळजी नसावी. आम्ही सगळे आणि शिवाय जवळजवळ 5 ते 6 व्हॉलेंटियर्स मोठे निवासी शिबिराला तिथे मुलांबरोबर असणार आहोत. त्यामुळे आमच्याबरोबर काहीही म्हणजे त्यांना प्रश्न आला तरी ते आमच्याबरोबर शेअर करू शकतात आणि ते करतात. ह्या 2-3 दिवस आम्हीच त्यांचे आई बाबा असतो, त्याच्यामुळे ती जबाबदारी आमची असते. त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलीही काळजी नसावी. तर अशी ही 3 खूप सुंदर अशा कार्यशाळा आपल्या आहेत. त्याची लवकरात लवकर नोंदणी करा, म्हणजे आपल्याला सगळ्या व्यवस्था छान चोख लावता येतील. आणि पुन्हा एकदा सबस्क्रिप्शनबद्दल खूप खूप तुमचे आभार. असंच तुमच्या मित्रांनाही जे आपल्या याच एज ग्रुपमध्ये 10वी-12वी पर्यंतच्या मुलांचे पालक आहेत, अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधला गुगल फॉर्म नक्की भरा, म्हणजे आमच्याकडनं तुम्हाला लगेचच रिप्लाय मिळेल आणि आम्ही तुम्हाला संपर्क करू शकू. धन्यवाद.